आज आपल्या घरी हरभऱ्याची चना मसाला करणार आहोत. गावठी चना मसाला. काबुली चना नाही घेतला आहे, कारण त्याला सकाळपासून आम्ही भिजू घातला होता. त्यासाठी लागणारे 4 कांदे आहेत, 1 टमाटर, खोबरे, तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा, 1 लसण. अशा प्रकारे आता आम्ही काबुली चणे आपले नाहीत असले तर हे चणे आम्ही आता उकडून घेणार आहोत. त्यानंतर रेसिपी चालू करणार. चवदार एकदम मस्त भाजी बनणार आहे. ओके, आता आम्ही चना मसाला तयार करत आहोत. आता सगळ्यात अगोदर आम्ही जिरे मोहरी टाकत आहोत थोडीशी. त्यानंतर लसूण टाकत आहोत. जरा करपूस झालेला आहोत. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा टाकलेला आहे आता. अरे पण कारण लालसर व्हायला मदत होते. ठीक आहे. हे आम्ही थोडंसं लालसर होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता आम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचं कूट हे बी टाकून घेऊ. थोडीशी हळद टाकू त्यामध्ये चवीनुसार. बघा आता आपण टमाटर टाकू, कारण हे सुंदर आता एकदम भाजी बनणार आहे. थोडं वाफण्यासाठी आता आपण ह्याच्यावरती झाकण झाकू. बघूया बरं आता कसे झालेले आहेत. रेसिपीला सुरुवात. आता हे झालेलं आहे थोडक्यात. काळा येसूर, सोलापुरी काळा येसूर टाकूया चवीनुसार. लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट टाकू. ओके, छान. आता हे टाक. या शबास. हाय 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 हाय. वा 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 वा. आता बघा कट कसा आलाय चना मसाला स्पेशल. आता हे थोडं झाकून ठेवू. ही रेसिपी चालू आहे. बघा सुंदर वाटत करत आहोत. आणि चना मसाल्यासाठी बघा चपाती, चना मसाला, पापड, लिंबू, कांदा मसाला आणि पूर्ण पंगत आमची सर्व अशी बसलेली आहे.